विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नौपाड्यामधील जे काही भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक आहेत सुनील जोशी आणि मृणाल पेंडसे यांनी जे आहे चक्क आता ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर क्रिकेट जे आहे ते या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतं। कारण का जर आपण पाहिलं तर सुट्टीचे दिवस चालू आहेत आणि सुट्टीच्या दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर नौपाड्यातील गावदेवी मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर प्रदर्शन जी आहे ती चालू केलेली आहेत। त्यामुळे सुट्ट्यांमध्ये शाळेकरी मुलांना जे आहे खेळण्यासाठी मैदान उपलब्ध होत नसल्यामुळे आता या दोन्ही नगरसेवकांनी चक्क ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोरच जे आहे एक प्रकारचं हे अनोखं आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक सुनील जोशी असतील किंवा माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी जे आहे चक्क या महापालिका मुख्यालयाच्या बाहेर क्रिकेट खेळून जो आहे अनोखं आंदोलन जे आहे ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर सुरू केलेलं आहे। नक्कीच जर आपण बघितलं तर मुलांना जे आहे आता शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडलेल्या आहेत, मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचं मैदान जे आहे ते उपलब्ध करून दिलेलं नाहीये। त्यामुळे आता त्यांनी चक्क महापालिका प्रशासनाचा निषेध करत जे आहे त्यांनी चक्क महापालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन जे आहे सुरू केलेलं आहे। मॅडम काय सांगाल, आज महापालिका मुख्यालयासमोरच क्रिकेट खेळताना दिसत आहे? त्याच्यामध्ये कुठलेही कॉम्प्लेक्स नाही, क्लब हाऊस नाही, त्यामुळे स्थानिक मुलांना खेळण्यासाठी फक्त गावदेवी मैदान असेल, घंटाळी मैदान, भगवती शाळेचं मैदान आणि शिवाजी मैदान ही 4 मैदानच उपलब्ध आहेत। पण आम्ही गेली अनेक वर्ष बघतोय की जशा सुट्ट्या लागतात, म्हणजे मे महिन्याची सुट्टी असेल, दिवाळीची सुट्टी असेल, की इकडे महिने ही अनेक प्रदर्शनं भरवली जातात, व्यावसायिक प्रदर्शनं भरवली जातात। आणि 2020च्या महासभेमध्ये असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता की नौपाड्यातली ही मैदानं आहेत ती स्थानिक मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध असावी, पण असं होताना दिसत नाही। आणि त्याच्यामुळे या व्यावसायिक प्रदर्शनाला आमचा विरोध आहे। अनेक वेळा आम्ही त्याचा फॉलोअप देखील केलेला आहे, पण ते काहीच ऍक्शन न झाल्यामुळे आज आम्ही एक अनोखं आंदोलन टीएमसीच्या बाहेर करतोय। आमच्या सामाजिक चळवळीसाठी एखादा जर उपक्रम असेल, म्हणजे आंबा महोत्सव असेल किंवा बचत गटांसाठी काही वेगळा उपक्रम असेल, बचत गटांना जर मोफत स्टॉल मिळत असतील किंवा रांगोळी प्रदर्शन असेल, असं काही जर सामाजिक उपक्रम असेल तर त्याला आमचा अजिबात विरोध नाहीये। पण हे जे व्यावसायिक प्रदर्शनं भरवली जातात ते लाखो रुपये आयोजक याच्यातनं कमावतात। प्रदर्शनं जरूर भरवावीत, पण ती हॉलमध्ये भरवावीत। आणि आमच्या नौपाड्यातली ही जी मैदान आहेत ती आमच्या स्थानिक नागरिकांसाठी, स्थानिक मुलांसाठी खेळण्यासाठी उपलब्ध असावीत, हीच आमची मागणी आहे। आज आम्ही टीएमसीच्या गेटच्या बाहेर आंदोलन केलेलं आहे, पण ह्याच्या पुढे याच्यावरती जर काही ऍक्शन घेतली गेली नाही तर पुढचं आंदोलन हे आयुक्तांच्या दालनात असेल हे नक्की। गावदेवी मैदान खाली करा, खाली करा, खाली करा, गावदेवी मैदान खाली करा, खाली करा, खाली करा, लवकरात लवकर खाली करा, खाली करा, खाली करा। दादा, प्रशासनाचा निषेध केलाय, क्रिकेट खेळताय महापालिका मुख्यालयासमोर, काय नेमकी मागणी आहे आता? नौपाड्यात आता गजबजलेला भाग आहे, जुना भाग आहे ठाण्यातला, तिथे मैदान ऑलरेडी कमी आहे। म्हणजे आमच्या इथे गावदेवी मैदान, घंटाळी मैदान, भगवती शाळेचं मैदान आणि शिवाजी मैदान ही 4 मैदान आहेत। पण ही 4ही मैदानं आता उन्हाळी सुट्टी आहे, मुलांना खेळण्यासाठी हवीत, तर ती एक्झिबिशनसाठी दिली जात आहेत। वेगवेगळी एक्झिबिशन या निमित्ताने घेतली जातात। तर आमचा प्रश्न आहे, या स्थानिकांचाही प्रश्न आहे की आम्ही खेळायचं कुठे नक्की, म्हणून आम्ही आज इकडे महापालिकेसमोर खेळायला आलोय की महापालिकेला जाग आली पाहिजे। कारण ऑलरेडी 2020ला ठराव केलेला होता की गावदेवी मैदाने फक्त खेळण्यासाठी असेल आणि काही चांगल्या ऍक्टिव्हिटी असतील, आंबा महोत्सव असेल किंवा महापालिकेची काही प्रदर्शन असेल त्यालाच ते फक्त दिलं जाईल। असं असताना त्याची ढाल पुढे करू नये, आता वेगवेगळे एक्झिबिशन घ्यायला लागले, त्याला आमचा विरोध आहे। यापुढे आता आम्ही पत्र देतोय, पण यांनी जर दखल घेतली नाही तर पुढची माहिती आमच्या आयुक्तांच्या चालणार। इसको दे बोलने अजून एक दोघांनी येतो ना थोडं माहिती ना पुढे जातो आवाज। आपण बघतोय गावदेवी मैदान नौपाडा प्रभागातील कुठलेही मैदान असतील, आमचा विरोध असा नाहीये की आंबा महोत्सव असेल किंवा रांगोळीचं प्रदर्शन असेल, पण आपल्या नौपाडा विभागात आपण बघायला गेलं तर 3-4 मैदान आहेत। आपण एक मैदान ठराविक कुठल्या
कुठल्या गोष्टीसाठी आपण देऊ शकतो, पण बाकीचे जे उरलेलं मैदान असते ते आपण देऊ शकत नाही. कारण आता आपण समर वेकेशन आहे, पोरांना खेळायला जागा भेटत नाहीये आणि पोरं जर का एरियातल्या रोडवरती खेळत आहे तर सोसायटीचे लोक आरडाओरड करतायत, नंतर ते पोलीस कंप्लेंट करतायत. आपण पोलिसांना देखील पोलीस सरांना देखील आपण काही विरोध करू शकत नाही, कारण त्यांचं देखील काम आहे. कारण कोण कंप्लेंट करतो तर त्यांना देखील यावं लागतं. पण या सगळ्या गोष्टींसाठी पोरं देखील काय करू शकतात. आता समर वेकेशन असल्यामुळं गावदेवी मैदान तो पावसाळा असो किंवा उन्हाळा असो कुठल्याच याच्यात तो खाली नसतो. फुटबॉल खेळायला गेलो पावसाळ्यात तेव्हा देखील ते मंडप वगैरे सगळं बांधून ठेवलेलं असतं. मग नेमका आमचा एक प्रश्न आहे की आम्ही खेळायचं कुठं. आता आपण बघितलं सर्व कोविड पॅन्डेमिक गेल्यापासून बरेचसे उद्योजक लोक असतील, त्यांचं मुलं मुली त्यांच्याकडे पैसे असतात टर्फमध्ये पैसे भरून खेळायला, पण आम्ही सामान्य माणूस सामान्य पोरं कुठं खेळणार. आमच्याकडे तेवढा पैसे नाही आहेत. प्रत्येक तासाला आम्ही 200-300 रुपये आम्ही देखील खर्च करू शकत नाही. कोविड पॅन्डेमिक गेल्यापासून आम्ही सगळं स्वतःला स्थिर करण्यासाठी जितके लोक असतील ते ट्राय करतायत की स्वतःला स्टेबल करून कुठल्या तरी गोष्टींसाठी आपण व्यस्त आहोत त्या गोष्टींसाठी. पण आमचा एवढाच विरोध असेल की नौपाडा विभागात जितके मैदान आहेत त्वरित खाली करावी याची करोडो रुपये खर्च करून आज गावदेवी मैदानाचं सुशोभीकरण केलं. ते सुशोभीकरण व्यवसाय करण्यासाठी केलंय की मुलांना खेळण्यासाठी केलंय याचं आम्हाला शासनाने आधी सांगावं. आणि किती दिवस आम्ही घरी बसून आमच्या मुलांनी फक्त मोबाईलवरच क्रिकेट बघायचं, खेळायचं कधी. आज कोरोना नंतर खेळायची आता संधी आली, मुलांना वॅकेशन सुट्टी आहेत, परंतु या आयोजकांनी कंटिन्यू एक एक्झिबिशन झालं की दुसरं झालं की तिसरं, मुलांना 2 दिवसही खेळता येत नाही. आमची एकच मागणी आहे की नौपाडा विभागातील सगळी मैदानं खाली करून द्यावी, व्यवसायासाठी एकही मैदान देऊ नये आणि फक्त ती खेळासाठी आणि खेळासाठीच राहावीत, एवढीच आमची मागणी आहे. आपण बघायला गेलो तर गावदेवी मैदान याच्यात खाली देखील व्यवसाय करतोय, पार्किंग बांधून ठेवलंय. वरनं आमचं मैदान जसं होता महापालिकेकडून आधी देण्यात आलं होतं तसं नाही आहे. आज मैदान देखील छोटं केलंय, त्यावर कॉन्क्रीट त्या लोकांनी वरपर्यंत बांधलंय. जिथं पोरं फिल्डिंग करताना आपण पाहिलंय मागच्या वेळी मॅचेस वगैरे भरवलेला तेव्हा एका प्लेअरचं डोकं देखील फुटलेला. आम्ही त्यांना एवढं देखील विनंती केलं होतं की आपण तो स्लॅब काढण्यात यावा, परंतु तो देखील झाला नाही. जे आहे खेळण्यासाठी कोणतेही मैदान जे आहे उपलब्ध नाही. मात्र नौपाड्यातील सर्वच मैदानं जे आहेत आता खेळासाठी ही सर्व मैदानं जे आहेत उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आता जी आहे इकडच्या क्रिकेट प्रेमींनी आणि लहान मुलांनी केलेली आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.